नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे खुसखुशीत खमंग अशी आळूवडी। त्यासाठी ही मी माझ्या कुंडीतली पानं घेतलेली आहेत। पहिल्यांदा आपण आता हे आळूचे असे देठ काढून घेऊया। देठ आणि शिरा अशा आता हे पानांचे आपण देठ आणि शिरा काढून घेतल्यानंतर हे पान आता आपण लाटण्यानं असं लाटून प्लेन करून घ्यायचं आहे, म्हणजे वडी आपल्याला व्यवस्थित फोल्ड करता येते। बघा असं लाटून घेऊया। आता सगळी पानं मी अशी लाटून घेते। पानं आता ही सगळी आपण लाटून घेतल्यानंतर हे साधारण एक 10 पानं घेतलेली आहेत। मी त्यासाठी हे 3 वाट्या बेसन घेतलेलं आहे। आता ह्या पिठामध्ये टाकायला आपण ही मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट हे साधारण छोट्या चमच्यानं 4 चमचे घेतले। हे अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। हे एक मोठा लसणाचा गड्डा, 10 ते 12 ह्या हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे हे मोठं मीठ घेतलेलं आहे। आणि त्यात टाकायला हे साधारण 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे सगळं एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात घालून आपण पहिल्यांदा वाटून घेणार आहे। आणि त्या पिठात टाकायला हे 2 चमचे तीळ, 1 चमचा ओवा, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचाभर हिंग आणि 1 चमचा सोडा। आणि काही पानं मैत्रिणींनो खाजरी असतात, कुणाच्या घशात आग होते म्हणून ते खाजू नये म्हणून त्यात आता हे आपण चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे। त्यात आता हे 2 चमचे गूळ टाकून ह्याचं पाणी मी हे 4 चमचे त्या पिठात टाकणार आहे। पहिल्यांदा आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून ही मिरची, लसूण, मीठ आणि जिरे थोडंसं पाणी घालून एकत्र वाटून घेणार आहे। आता ह्या पिठामध्ये आपण ही कोथिंबीर, हे खोबरं, हे शेंगदाण्याचं कूट, हा खायचा सोडा, तीळ, हळद, ओवा आणि हिंग हे सगळं टाकून घेऊया। हे आता हाताने आपण एकसारखं मिक्स करून घेऊया। हे पीठ आता आपण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ही वाटलेली हिरवी मिरची ही ह्यामध्ये टाकून घेऊया। मिरच्याचं प्रमाण कसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्याच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जरी हिरव्या मिरचीची वडी आवडत नसेल तर तुम्ही ह्यामध्ये तांबडी चटणी, तांबड्या चटणीचा व्हिडिओ माझा अपलोड झालेला आहे, ती जरी टाकली किंवा साधी आपण कांदा लसूण जरी टाकून केली तरी ही वडी छान होते। हे आता हातानं चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत हे आता पीठ आपण भिजवून घेऊया। पहिल्यांदा आता एकसारखं मिक्स करून घेते। आता त्यामध्ये टाकूया हा चिंचगुळाचा कोळ। आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता भिजवून घ्या। हे पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यातनं हे पाणी असं खळबळून घेणार आहे। बघा आता हे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे, हे इतपत पातळ असावं। पिठाची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात आली असेलच। हे आता आपण आळूच्या पानांना लावून घेऊया। बघा आता हे पीठ आपण पानांना असं लावून घेऊया। एकसारख्या अशा पातळ लेअरमध्ये लावा, कारण ह्याच्यावर आपण आता दुसरं पान ठेवणार आहे। हे कडेपासून असं पूर्ण लावून घेऊया। आता ह्या पानावर हे दुसरं पान पण आपण असं ठेवून घ्यायचं आहे आणि ह्या पानाला पण आपण असं चांगलं पीठ लावून घेऊया। आता ह्या पानाची आपण घडी घालून घेऊया। एका बाजूनं 3 वेळा फोल्ड केल्यानंतर आता ह्या दुसऱ्या बाजूनं आपण असं थोडंसं फोल्ड करून घेऊया। हे असं दोन्ही बाजूनं दुमडून घ्यायचं आहे।
आता ह्या पानाला वरनं थोडंसं पीठ लावून घेऊया. आता ह्या पानाला दोन्ही बाजूने असं पीठ लावून घेतल्यानंतर ह्या घड्या एकावर एक अशा येतील, अशा दुमडा. आणि हे असं एकसारखं प्लेन करून आपण तेल लावलेल्या चाळणीवर ठेवून घेणार आहे. अशा प्रकारे सगळ्या पानांना मी पीठ लावून घेते. ते आता पानं आपण अशी लावून घेतल्यानंतर पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते आता उकडून ही वडी आपण आता पूर्ण थंड करून घेऊया. बघा आता वडी आपण वाफवून थंड करून घेतलेली आहे. ही आता आपण कापून घेऊया. ही आता पोळपाटावर आपण वडी घेतल्यानंतर ह्याच्या दोन्ही बाजू अशा कापून टाकूया. वडी पूर्ण थंड झाल्याशिवाय कापायची नाही आहे, नाहीतर ह्या वडीचे आपल्या तुकडे पडतात. हे आता सगळ्या वड्या मी अशा कापून घेते. हे आता सगळ्या अशा आपण वड्या कापून घेऊया. बघा आता आपण अशा सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. पानाची उलटसुलट घडी घातल्यामुळं ह्या वडीला कसा आपल्या बदामाचा शेप आलेला आहे. आता ह्या आपण तळून घेऊया. बघा आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता ह्या वड्या सोडून आपण चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. बघा वड्यांना आपल्या शेप कसा छान आले आहे. एक बाजू पूर्ण तळून झाल्यानंतर उलटून आपण ही दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे. तुम्हाला ही वडी जर फार तेलकट नको असेल तर ती तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकताय. बघा आता एक बाजू तळून झाल्यानंतर ही आपण आता अशी छान उलटून घेऊया. बघा आता वडीच्या आपल्या दोन्ही बाजू खरपूस तळून झाल्यानंतर ही मी काढून घेते आणि उरलेल्या वड्या पण आपल्या अशा तळून काढूया. ह्या वड्या आता आपण पूर्ण निथळून काढायचे. आता उरलेल्या वड्या पण आपण टाकून एक एक करून सगळ्या तळून घेऊया. बघा मैत्रिणींनो, आपली ही अळूवडी तयार झाली आहे. माझी ही अळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. बघा ह्या वडीचा शेप तरी कसा छान आला आहे. पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह. धन्यवाद.